एका वर्षाच्या आत मोदींचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित आहे असा दावा राहुल गांधींनी केलाय। अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान राहुल गांधींनी हे विधान केलं आणि यावर मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। एका वर्षाच्या आत पंतप्रधान मोदींचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित आहे असं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय। अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलंय। राहुल गांधी नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण होत असलेला वाढता असंतोष हे मोदी सत्तेच्या बाहेर जाण्याचं मुख्य कारण ठरेल। देशातील परिस्थितीत बदल होत असून ज्या प्रकारे आर्थिक असंतोष वाढत आहे तीच शक्ती या बदलामागे कारणीभूत ठरेल। आजवर मी केलेलं प्रत्येक भाकीत खरं ठरलंय आणि यावेळीही यामध्ये काहीच फरक पडणार नाहीये असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। राहुल गांधींच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये कोसळेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही। परभणीच्या मानवतमध्ये कैलास पेट्रोल पंपावर 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। इंधन भरताना धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार राडा झाला। तिकडे नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे। परभणीच्या मानवतमध्ये कैलास पेट्रोल पंपावर 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। इंधन भरताना धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार राडा झाला। प्लास्टिक कॅन लाकडी दांड्यानं एकमेकांना मारहाण करण्यात आली। मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। तिकडे नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। कॅश पेमेंट न केल्यानं ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय। शेतकऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। खरीप हंगामासाठी डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते। परभणी शहरातल्या गंगाखेड रोडवर असलेल्या श्री पेट्रोलियम पंपावर गोंधळ झाला। अँब्युलन्सला डिझेल न मिळाल्यानं हा गोंधळ झाल्याची माहिती आहे। डिझेल शिल्लक नसल्याचं सांगितल्यानंतरही अँब्युलन्स चालकानं डिझेल मागितल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दुसऱ्या पंपावरून अँब्युलन्सला डिझेल उपलब्ध करून देण्यात आलं। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे। बोल्डा फाटा भागातल्या राजर्षी शाहू पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या। रांगेत सर्वाधिक संख्या ट्रॅक्टरची दिसून आली। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये डिझेलसाठी ट्रॅक्टरची रांग लागली। पंप चालकांनी कॅनमध्ये डिझेल देणं बंद केल्यानं ट्रॅक्टरची रांग लागल्याचं पाहायला मिळालं। इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेमध्ये उभे आहेत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। शेतकरी 12 तास डिझेलसाठी रांगेमध्ये उभे असताना महाजनांनी हे वक्तव्य केलं आणि कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल असंही त्यांनी म्हटलंय आणि यावर अंबादास तांबेंनी पलटवार केलाय। सगळे 500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करायसाठी उतरलेले आहेत। कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं। हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर लाईन आहे, प्रत्येक। ते काही कोणी कॅन घेऊन उभा नाही आहे। कोणाचं ट्रॅक्टर आहे, कोणाचं क्रुझर आहे, कोणाची जीप आहे, कोणाची कार आहे, आणखी ते छोटा हत्ती वगैरे काय 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 अशा बऱ्याच गाड्या आहे। किलोमीटरभर रांग आहे। त्याच्यावर गिरीश महाजन सर्वसामान्य माणसाचं दुखणं गिरीश महाजन किंवा भारतीय जनता पार्टीला नाही कळणार या गोष्टी। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलाय।
जळगावच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपा आग्रही आहे. महाजनांनी जामनेरमध्ये भाजपा आमदार आणि खासदारांशी 2 तास चर्चा केली आहे. जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे जळगावच्या जागेसाठी शिंदेची शिवसेना आग्रही असतानाच गिरीश महाजन यांच्या जामनेरमधील निवासस्थानी भाजपच्या आमदार खासदारांची बैठक पार पडली आहे. भाजप आमदार सुरेश भोळे तसेच आमदार मंगेश चव्हाण आणि भाजपच्या खासदार स्मिता वाघ या बैठकीला उपस्थित होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार जळगावात महाजनांची 2 तास बैठक झाली आहे. जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी बैठकीत मागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी महाजनांकडे जळगावच्या जागेची मागणी केली आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान मेरिटवर जागा वाटप होईल इतकंच नाही तर मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं महाजनांनी स्पष्ट केलंय. महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे. मागणी काय आहे, किती आहे, काय नाही ते आपण बघू, पण या संदर्भामध्ये अतिशय सन्मान्य तोडगा काढला जाईल. ज्यांचं जिथे संख्याबळ आहे मेरिटवर या ठिकाणी जागा वाटप होईल. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर महायुतीत शिवसेनेनंही दावा केलाय. शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या मुलासाठी जळगावच्या जागेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनीही मुलासाठी दावा केलाय. निश्चितपणे साहजिकच खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी. प्रताप करता या ठिकाणी उमेदवारी आम्ही मागितलेली आहे. शेवटी आता आमच्या पक्षामध्ये प्रताप आणि सुमितची मागणी होती, पण सुमितचं वय जरा कमी असल्यामुळे प्रताप एकटा आमचा उमेदवार आहे आणि दिला तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने आम्ही विजय हासिल करू. बघा, जागा कुणाच्या मुलासाठी मागतायत, काय मागतायत, परंतु जागा सुटल्या पाहिजेत हा आग्रह गुलाबराव पाटलांनी पण केलेला आहे आणि प्रतापराव जाधवांनी पण केलेला आहे. जागा सुटणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात. दगलबाज शिवाजी पुस्तकावर ही बंदी घाला अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. दगलबाज शिवाजी हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे. दरम्यान संजय गायकवाड फक्त कव्हर बघतात, पुस्तक वाचत नाहीत अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं संजय गायकवाडांनी म्हटलंय. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी शिवसेना आमदारांनाच केल्यानं सर्वांच्या भुया उंचावलेल्या आहेत. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आम्ही दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोण हे पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहाचं विनंती करेल. खरं तर गायकवाड फक्त कव्हर पेज बघतात, आतमधलं काही बघत नाही. किमान प्रस्तावना जरी वाचली असती दोन्ही पुस्तकाची तरी पुस्तकाचा अर्थ कळाला असता. ज्या दिवशी संजय गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण वाचतील त्या दिवशी दगलबाज शिवाजी हे नाव का दिलं, शिवाजी कोण होता हे नाव का दिलं, असले प्रश्न त्यांच्या डोक्यात येणार नाहीत. परंतु याच्यासाठी डोकं असावं लागतं जे संजय गायकवाड यांच्याकडे कदाचित नाही. दुसरीकडे प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं परवानगी दिली आहे. या संदर्भात लवकरच राजारामपुरी पोलीस संजय गायकवाड यांना नोटीस पाठवणार आहेत. 100% न्यायालयाचं आदर करून चौकशीला आम्ही सामोरं जाऊ आणि आम्ही हे पण लक्षात आणून देऊ की त्या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता आणि 135 वेळ शिवरायांचा जो अपमान केलेला आहे तो तर अपमान आम्ही मरेपर्यंत सहन करणार नाही, कधीच सहन करणार. खरं तर चौकशी न करता त्यांनी डायरेक्ट त्यांना अटक करावं. ज्या आमदार संजय गायकवाडांनी शिव्या द्यायच्या मला राहिल्या होत्या तर त्या सगळ्या शिव्या त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. विज्ञानाचा प्राध्यापक मोटेगावकर अंधश्रद्धाळू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. तांब्याच्या भांड्यातून विद्यार्थ्यांवर काहीतरी शिंपडताना तो एका व्हिडिओमध्ये दिसतोय. तर दुसरीकडे आरोपी मनीषा हवालदारच्या घरावर सीबीआयनं छापा टाकलाय. तिच्या पतीच्या फोनमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद असल्याचं समोर आलंय. विज्ञानाचा प्राध्यापक असलेला आणि सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
या व्हिडिओत शिवराज मोठेगावकर विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातून काहीतरी शिंपडत असल्याचं दिसतंय। यावेळी मोठेगावकर सर्वांचं ऍडमिशन एम्समध्ये व्हावं असंही म्हणतोय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विज्ञानाचा प्राध्यापक असलेला मोठेगावकर अंधश्रद्धाळू होता का अशा चर्चा सुरू झाल्यात। दुसरीकडे नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी मनीषा हवालदारच्या घरावर सीबीआयनं छापा टाकलाय। पुण्यातील सदाशिवपेठ परिसरात लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये मनीषा हवालदारचं घर आहे। छाप्यादरम्यान सीबीआयला नीटचे प्रश्नपत्रिका संच आढळलेले आहेत। मनीषा हवालदारनं स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या प्रश्नपत्रिका आढळून आल्यात। काही प्रश्नपत्रिका आणि कागदपत्र जाळली गेल्याचा संशय सीबीआयला आहे। मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरला होता अशी माहिती आहे। पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये असलेल्या शाळेतून प्रिंटआउट काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेला एक नंबर सीबीआयला मिळालेला आहे। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव टाकल्याचा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी उदय सामंतांवर केलाय। माझा अर्ज भरू दिला गेला नाही असा आरोप त्यांचा आहे। दरम्यान उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केने देखील अर्ज दाखल केलाय। मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय पाटकर यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलाय। निवडणुकीमुळे मंत्र्यांचा ओएसडी कोल्हापुरात ठाण मांडून आहे असा आरोपही त्यांनी केलाय। माझ्यासह क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचा देखील अर्ज भरू दिला गेलेला नाही असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान नीलम शिर्के यांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज भरला असून त्या उदय सामंतांच्या पत्नी आहेत। 20, 21, 22 3 दिवस एका बड्या मंत्र्याचा ओएसडी तिथे ठाण मांडून होता। हे पण ऐकलं मी काहीतरी अख्खा दिवस होता। ओएसडीला कोल्हापुरातून बसवायचं आणि महामंडळ काय चाललंय ते बघायचं, कोणाला बसवायचं कोणाला हे करायचं, हे पण डिपार्टमेंटने उघडलं तर आय डोंट नो, मला माहीत नाही। पण पॉलिटिकल माणसं आहेत ती, कलाकार मंडळी नाही। 40 वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत, 40 वर्ष, 4 वर्ष नाही 40 वर्ष। त्या लोकांबद्दल तुम्ही असं करताय, आम्ही तुमच्याकडे येतो का? उदय सामंत ह्या पाठी सगळं राजकारण करतात। पण असं मी ऐकलंय, मी काय म्हटलं, मी ऐकलंय फक्त, मी बघितलं तर नाहीये, माझ्या समोर तर नव्हतं, तर मी असं आक्षेप घेऊ शकत नाही। पण हे असे एवढं प्रेशर येत असेल आणि एवढे घाबरत असेल तर कोणतरी मोठा माणूसच असणार ना। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी आता पाहायला मिळाली आहे। सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवलं असा सत्तार यांनी आरोप केलेला आहे। अब्दुल सत्तारांनी नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलाय। निधी अंधारामध्ये दिला जात नाही, सत्तारांनी माझ्यासोबत चर्चा करावी, शिरसाटांनी सत्तारांनाही उत्तर दिलंय। समजा इथं 31 पैकी 28 आमचे निवडून आले आणि 28 रुपये निधी नगरपालिकेला, तर पुढच्या लोकांनी आपल्याला निवडून दिले, पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष सिल्लोडमध्ये राहतो। याच्याबद्दल विचार करायचा का तुम्हाला दसरा मिळत नाही जिल्हा नियोजन मंडळाकडून, आम्ही पक्ष चालवायचा कसा? मी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही, आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही, म्हणून अशा तक्रारी वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ। मुंबई नाशिक प्रवासादरम्यान अनेक पेट्रोल पंप बंद दिसले असं म्हटलं आदित्य ठाकरेंनी। सरकार म्हणतंय पुरेसा इंधन साठा, पण मग तो इंधन साठा आहे कुठे असा सवालही त्यांनी केलाय। इंधनासाठी कुठे रांगा लागल्या तर कुठे भांडणं होत आहेत असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर मी पाहिलं पेट्रोल पंप सगळे बंद होते। सरकार जे आहे ते म्हणतंय की आपल्याकडे मुबलक साठा आहे पेट्रोल डिझेलचा, मात्र मग अशी टंचाई काय निर्माण होते? पण मग ठेवलाय कुठे तुम्ही? एक तर तुम्ही ब्लॅक मार्केटिंग करताय स्वतः सरकार म्हणून, नाही तर जनतेचे हाल तुम्हाला पाहायला आवडतं। मोठ्याच्या मोठ्या रांगा आहे, कुठे भांडणं होत आहेत, कुठे वाद होत आहेत, आणि ही परिस्थिती जी आहे ना, हे सगळे बाकीचं सगळं राजकारण करण्यापेक्षा आज महाराष्ट्रात आणि देशात काय हाल झालेले जनतेचे त्याच्यावर चर्चा करायला ह्या विधानसभेत हा वेळ आपण वापरला।